तर नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम, कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मी आज आलो आहे राजापूर अडिवरे ह्या गावामध्ये आणि पौष पौर्णिमा आहे। भगवती देवीचं मंदिर आहे या गावात आणि ह्या मंदिराची जत्रा आहे। तर मित्रांनो, खूप जुन्या परंपरा आहे। तर ते मला माहिती नाही आहे कारण की ही माझी सासरवाडी आहे आणि आपल्यासोबत आहेत ह्या मंदिराचे पुजारी काका। ते आपल्याला माहिती देतील थोडीफार, तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। तर काका, पहिलं तुमचं नाव सांगा काय? माझं नाव जयवंत गोविंद कदम। जयवंत गोविंद कदम। तर काका, आज म्हणजे ह्या मंदिराची आज जत्रा आहे, पौष पौर्णिमा आहे। तर आपण ह्या मंदिरातून जी ड्युटी आपण महाकाली मंदिराला घेऊन जातो ते आपण कशा प्रकारे घेऊन जातो? ती बहीण मानली जाते या देवीची। हां। ती मोठी असल्यामुळे ओटी तिला ही ओटी घेऊन जाते। हां। नंतर तिथे थोडासा कार्यक्रम होतो गाण्याचा। हां। संबेळ वगैरे वाजवले जातात। हां। आणि पुन्हा वरती ती देवी हिला ओटी देते। हां। ती घेऊन आम्ही इथे येतो। हां। थोड्या वेळाने दुसराही कार्यक्रम पोच पाजळण्याचा होतो, भाजून घेण्याचा। हां। हां। आणि तो झाल्यानंतर मग इथली सांगता होते आणि दुसरा काही कार्यक्रम असेल, नाटक म्हणा किंवा दशावतार म्हणा, नमन म्हणा, असा त्या कार्यक्रमाला सुरुवात होते। हां। आणि मेन म्हणजे कार्यक्रम जो आपण जी ड्युटी आपण जी महाकालीला घेऊन जातो ती ड्युटी परत आपण इकडे घेऊन येतो। हां, त्या ड्युटी परत आपण इकडे घेऊन येतो। हो। आणि ते नंतर जे पुरुष आहेत ती ड्युटी म्हणजे अंगाला लावून घेतो। मग त्यांना काही होत नाही ना? नाही, काय होत नाही। म्हणजे तेवढे ह्या देवीचं तत्व आहे। आणि याच्यापूर्वी या परिसरात शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत असा हे इतिहास आहे। ते पूर्णगड किल्ला म्हणून आहे इकडे, पूर्णगड। हो, पूर्णगड। तो संपूर्ण झाल्यानंतर पूर्ण होतो तिथे। आणि तो शिवाजी महाराज इकडून या देवीची भेट घेऊन राजापूर मार्गे ते रवाना झाले का? म्हणजे इतका छान प्रकारे हा इतिहास आहे। आणि येताना ते या इकडून यशवंतगड म्हणजे नाटा। हो, नाटे। तिथे यशवंतगड म्हणून किल्ला बांधलेला आहे। तो झाल्यानंतर हे पूर्णगडला येतात। म्हणजे ह्या भागात ते शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत पूर्वीच्या काळात। आणि काका, मी काय म्हणतो, आणि आपण पौष पौर्णिमेलाच भगवती देवीची यात्रा असते। म्हणजे बहुतेक वाडीमध्ये सुद्धा असते ना, बहुतेक गावामध्ये। मग पौष पौर्णिमेलाच का घेतली जाते भगवती देवी? पौष पौर्णिमेलाच ते पूर्वी पारंपरिक पद्धत एकच दिवसाचा। त्यावेळी या देवीवर 3 रूपं म्हणजे 3 मुखवटे चढवले जातात। त्यांची नावं असं आहे, भैरी, भगवती आणि भवानी। तर मित्रांनो, काकांनी आपल्याला खूप छान अशा प्रकारे माहिती दिलेली आहे आणि काकांनी वेळातून वेळ काढून आपल्याला ही चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। तर मी या काकांचे खूप खूप आभार मानतो। आणि मित्रांनो, तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये म्हणजे पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की किती छान प्रकारे आपण म्हणजे ह्या कोकणवासियांनी, इथल्या माणसांनी ही परंपरा अजूनपर्यंत जपलेली आहे। तर तुमच्या इकडे सुद्धा आज पौष पौर्णिमा आहे, तुमच्या इथे सुद्धा भगवती देवीची जत्रा असेल, तुमच्या इथे सुद्धा परंपरा असेल जुन्या, त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडेलच, तुम्ही बघाच पूर्ण व्हिडिओ पुढे। तर व्हिडिओ बघून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि हा मित्रांनो, मला काही जास्त बोलता येणार नाही व्हिडिओमध्ये कारण की स्पीकर आहे, त्या स्पीकरला गाणी वाजणार आहे। जर आपण त्या गाण्याचा आवाज आला की तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओला कॉपीराईट येतात। तर मित्रांनो, चला आपण पुढे ब्लॉगला सुरुवात करूया।
कामदार एकदम सगळ्यांना सुखदा येतो मुंबई पण सगळ्यांना राखून उद्योग हे करून सगळ्या सुखद्याने बघतात. तांब्यात उरले जास्त थोडा होता बाकी तांब्यात थोडा
गोंधळवाडी